खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी तिकडे जाण्याच्या अगोदर ज्यावेळेस घारगावमध्ये एक परिषद झाली होती, आमदार सतीश तांबे साहेबांनी ती परिषद आयोजित केली होती. या पट्ट्यातील सगळे आमदार, खासदार, मंत्री त्या परिषदेला उपस्थित होते. तर त्या रेल्वे परिषदेत वागचौरे साहेबांनी सांगितलं की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांना आम्ही सगळे गेलो आणि सांगितलं की तुम्ही किमान प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, ऐकूनच घेत नाही आहात, ही काय पद्धत आहे? किमान ऐकून तर घ्यायला पाहिजे की नेमका प्रश्न काय आहे ते. त्यानंतर त्यांनी ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही फडणवीस साहेबांशी बोला. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ असा होता की माझ्या हातात काहीच नाहीये, हे सगळं तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यामुळं हा प्रश्न वागचौरे साहेबांनी त्यावेळी जी भूमिका घेतली होती त्यानुसार असं दिसतंय की फडणवीस साहेबांच्या हातातला आहे. आता ते जर गेले तिकडे तर ते आणखी ताकदीनं प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. बघूयात काय होतंय ते. नमस्कार सगळ्यांना. आज चंदनापुरी जिल्हा परिषद गटातल्या गावांच्या वतीनं आपण हे पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प रद्द झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करतोय, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय. मागील जे काही आंदोलन होतं ते मागील शनिवारी आम्ही देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं केलं होतं आणि आता पुढील आंदोलनाचा जो टप्पा आहे तर तो चंदनापुरी जिल्हा परिषद गटाच्या गावातील गावांचा मिळून आहे. आंदोलनाचा उद्देश साफ हा आहे की गावातील तालुक्यातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन आपला हक्काचा सेमी हायस्पीड प्रकल्प जो रद्द झालेला आहे संगमनेर मार्गे अकोले मार्गे, तर हा पुन्हा त्या ठिकाणी पुनर्संचलित करावा, पुन्हा त्यासाठी DPR तयार करावा अशी मागणी आमची या ठिकाणी आहे. हा प्रकल्प निश्चितपणाने विद्यार्थी असेल, त्यानंतर व्यापारी असेल, शेतकरी असेल, या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. माझ्यासारखा नोकरदार माणूस पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातो आणि ज्या वेळेला पुन्हा त्याला घरी यायचं असतं तर पुन्हा ती ट्रॅफिक 3-4 तासाची चाकणपर्यंत क्रॉस करून आणि पुन्हा पुढचे 2-2.5 तास म्हणजे जवळपास असे 5 ते 6 तासाचा प्रवास करून संगमनेरला येणं अतिशय कठीण काम होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून जे काही विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्यांचा शेतीमाल जो आहे त्यासाठी देखील जर मोठ्या बाजारपेठा जर खुल्या होऊ शकल्या पुण्या नाशिक सारख्या, इझी ॲक्सेस त्यांना जर होऊ शकला तर निश्चितपणाने त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि इथला शेतकरी संपन्न आणि समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणूनच हे जे आंदोलन आहे ते आम्ही चंदनापुरी गटाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी बसलेले आहे. पुढील जे आंदोलन असेल, पुढील जो टप्पा असेल तो आमचा व्यापक स्वरूपाचा असणार आहे. आम्ही संगमनेर पूर्ण तालुक्याच्या वतीनं एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारायच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहोत. शिर्डीचे खासदार सत्ताधारी पक्षात गेलेले आहेत, त्यांची काय भूमिका आहे ती समोर आली का? सध्याला आम्ही त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचा त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार होत नाही. आणि एकूणच त्यांची जी काही सध्याची भूमिका आहे ती तळ्यात मळ्यातली भूमिका सध्याला दिसते रेल्वेच्या बाबतीमध्ये. एखाद्या बाबतीमध्ये मी रेल्वे मंत्र्यांना सोशल मीडियावरती पत्र दिलं म्हणजे मी त्याचा चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केलोय असा अर्थ अजिबात निघत नाही. जनता सुज्ञ झालेली आहे, जनतेला कळतंय की आता कोण चांगल्या पद्धतीनं फॉलोअप घेतंय आणि कोण सत्तेसाठी त्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे. मध्यंतरी पुण्यात रेल्वे मंत्री वैष्णव आले, त्यांनी पुण्यामध्ये घोषणा केली नाशिक पुणे रेल्वे मार्ग आम्ही रद्द करतोय. त्यावर वळसे पाटलांनी तिथं त्यांना भेटून निवेदन दिलं, मात्र आपल्या भागातील जे काही लोकप्रतिनिधी असतील ते प्रत्यक्षात कृती करताना दिसत नाही. याकडे तुम्ही कसं बघता? अतिशय महत्त्वाचा विषय हा आहे की आपल्या पंचक्रोशीमधील किंवा आपल्या भागामधील जे काही लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांचा पाठपुरावा, त्यांचा फॉलोअप अतिशय महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की त्यांचा फॉलोअप दिसत नाहीये, तर निश्चितपणाने तो फॉलोअप दिसत नाही. तेवढ्या ताकदीनं उतरायला पाहिजे ग्राउंडवरती, तेवढ्या ताकदीनं लोकप्रतिनिधी उतरताना दिसत नाहीये. तुम्ही आता पण बघत असाल की हे गावामधून आलेली ही सगळी नागरिक इथं बसलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या ह्याच अपेक्षा आहे की त्यांनी चांगल्या स्ट्रॉंग फॉलोअप त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर करायला पाहिजे, राज्य पातळीवर करायला पाहिजे आणि केंद्रीय पातळीवर करायला पाहिजे. मात्र काही निवडक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये पुढाकार घेताना दिसत आहे. बाकीच्यांना गरज नाही किंवा बाकीच्यांना त्या प्रश्नाची जाण नाही की काय, असा प्रश्न आमच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चित आता आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.